हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 10 जानेवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय. कालपर्यंत आपण अर्णव आणि ईश्वरी हे दोघे हनीमूनला जाणार, दोघे आईबाबा होणार हा विचार करून खुश होतो. परंतु अर्णवच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी चाललंय आणि त्याने खूप चुकीचा निर्णय घेतलाय. अर्णवने चक्क ईश्वरीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय, तिला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याने वकिलांकडे जाऊन घटस्फोटाचे कागदपत्र सुद्धा बनवले आहेत आणि ईश्वरीला या कागदपत्रांवर सही करायला सांगितली आहे. त्यामुळे ईश्वरीला जबर धक्काच बसलाय. ईश्वरी खूप दुःखी झाली आहे आणि ती अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते. अर्णव सर, तुम्हाला कळतंय का? तुम्ही मला घटस्फोट देताय, आपलं नातं कायमचं संपवताय. तुमचा गैरसमज झालाय, आधी माझं ऐकून तरी घ्या. पण अर्णव ईश्वरीचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. मग आता ईश्वरी या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या करणार का? अर्णव आणि ईश्वरीचा डिवोर्स होणार का? घटस्फोट होणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी ही रूममध्ये हे सगळे पोस्टर आणि सगळं पाहून खूप घाबरते. अर्णव सरांनी हे पाहायला नको म्हणून ती हे सगळं आवरून ठेवू लागते. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि ईश्वरीला हे आवडताना पाहून त्याला वाटतं की हे नक्कीच ईश्वरीने केलंय. त्याचा विश्वास बसतो आणि तो जोरात दरवाजा ढकलून देतो. या आवाजाने ईश्वरी दचकते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर, मी तुमच्याशीच बोलायला येणार होते. तुम्ही हे सगळं पाहून उगच आजी आणि अंजली ताईवर चिडू नका, त्यांनी हे काहीच केलेलं नाहीये. अर्णव म्हणतो, मला माहिती येते, मी आधी त्यांच्याकडेच गेलो होतो, उगच त्यांच्यावर ओरडलो आणि मग मला समजलं हे सगळं तू केलंय. ईश्वरीला जबर धक्काच बसतो आणि ती अर्णवला समजावण्याचा प्रयत्न करते. अर्णव सर, हे सगळं मी का करेल? अर्णव चिडून म्हणतो, का म्हणजे मला त्रास देण्यासाठी. त्यासाठी तर तू या घरात आलीये. तू तर मला एकदा सांगूनच टाक की तू आणि तुझ्या आईने अजून काय काय प्लॅन बनवले. मला त्रास देण्यासाठी तुम्ही आणखीन काय काय करणार आहात. तुझ्यामुळे मी माझ्या बिचाऱ्या आजीवर आणि ताईवर ओरडलो, त्यांना वाईट साईड बोललो. पण मला हे आधीच लक्षात यायला पाहिजे होतं, हा सगळा तुझा प्लॅन होता. ईश्वरी, हे सगळं तू केलंय. ईश्वरी रडू लागते आणि म्हणते, सर माझं ऐकून घ्या, मी असं काहीच नाही केलंय. मी हे सगळं का करेल? अर्णव चिडून म्हणतो, पैसे लुबाडण्यासाठी. तुला कळलंय की आता मला तुझं सत्य कळलंय ना, तुझ्या आईचा खरा चेहरा कळलाय. आणि जर मी तुला घराबाहेर हाकललं तर तुला ही प्रॉपर्टी नाही मिळणार, माझ्याकडून पैसा नाही मिळणार. आणि मग जर आपलं बाळ झालं तर तुला माझ्याकडून आणखीन पैसे लुबाडता येतील ना. म्हणून तू हा प्लॅन बनवलाय आणि ही सगळी नाटकं सुरू केली आहेत. ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेवढ्यात राजेश आणि मामी हे दोघेही अर्णव आणि ईश्वरीच्या रूम बाहेर येतात आणि दरवाजाला कान लावून ऐकू लागतात. मामी सांगते, अर्णव खूप चिडलाय, आरडाओरडा करतोय. हे ऐकून राजेश चांगलाच खुश होतो. तर ईश्वरी ही अर्णवला समजावण्याचा प्रयत्न करते. अर्णव सर, माझं ऐकून घ्या, मी हे नाही केलंय. तर अर्णव म्हणतो, तूच केलंय, हे सगळं तूच करतीये. याआधी माझा तुझ्यावर विश्वास होता, तेव्हा मी डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला असता. पण मला आता तुझं खरं रूप कळलंय की तू खरी कशी आहे आणि तू काय काय करू शकते ना, हे मला चांगलंच माहिती आहे. असं म्हणून अर्णव ईश्वरीला पुन्हा दोष देतो की एक लक्षात ठेवायचं, आपल्या दोघांचा संसार हा यापुढे जाणार नाहीये. माझं तुझ्यावर प्रेमच राहिलं नाहीये तर मग बाळ आणि संसार या तर खूप लांबच्या गोष्टी आहे, त्या कधीच खऱ्या होणार नाहीत. तुझा हा प्लॅन कधीच यशस्वी होणार नाही. असं म्हणून अर्णव हा चक्क रूममध्ये असलेले सगळे पोस्टर फाडू लागतो, तोडफोड करू लागतो. त्यामुळे ईश्वरी खूप दुःखी होते आणि ढसाढसा रडू लागते. तर इकडे मामी राजेशला सांगते की दोघांचं खूप मोठं भांडण सुरू आहे, पण नीट काही ऐकूच येत नाहीये. राजेश सुद्धा कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे अर्णवची तोडफोड सुरू असते, फाडाफाड सुरू असते आणि हे सगळं पाहून ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ती रडत असते. मामी त्याला सांगते, जावई बापू, आता आपण इथून जायला हवं. नीट काहीच ऐकायला येत नाहीये, पण दोघांचं चांगलंच भांडण पेटलंय. राजेश खुश होऊन मनातल्या मनात विचार करतो, वा मामी वा, चांगलंच भांडण लावलंय तुम्ही. आता या दोघांचा संसार जास्त दिवस टिकत नाही असंच वाटतं. आणि एकदा का यांचा डिवोर्स झाला मग माझ्या इंदोरी जिलेबीला काही ऑप्शनच राहणार नाही, ती आपसुकच माझ्या मिठीत येईल. म्हणजे हा राजेशचा ओव्हर कॉन्फिडन्स वेगळाच आहे. जरी ईश्वरी आणि अर्णवचा घटस्फोट झाला तरी ईश्वरी या राजेशकडे का जाईल? जगातली सगळी दुसरी मुलं किंवा तिचे आईबाप काय मेलेत का? हाच प्रश्न आपल्याला पडतो. पण राजेशला हा प्रश्न कधीच पडत नाही आणि आता इंदोरी जिलेबी माझ्या मिठीतील हा विचार करून तो खूप खुश होतो.
इकडे अर्णव सगळे पोस्टर फाडून फेकतो आणि चक्क ईश्वरीच्या तोंडावरच हे फाडलेले पोस्टर फेकतो. त्यामुळे ईश्वरी खूप दचकते. मामी आणि राजेश तेथून गायब होतात. इकडे अंगणामध्ये मामा, आजी आणि अंजली बसलेले असतात. अंजली आजीला विचारते, मी तर असंच बोलून गेले की ईश्वरीनेच हे सगळे पोस्टर लावले असतील, माझं चुकलं का? आता अर्णव ईश्वरीवर खूप चिडेल ना. तर आजी म्हणते, पण अंजू, मला हेच कळत नाहीये, मुळात ही चिडण्यासारखी गोष्टच नाहीये ना. जर बायकोने आपल्या होणाऱ्या बाळाचे पोस्टर लावले तर त्यात नवरा का चिडेल? मामा म्हणतो, हो खरंय आईचं, अर्णव नाही चिडणार ईश्वरीवर. तर अंजली म्हणते, पण अर्णव खूप चिडलाय. एकदा चिडला ना तर त्याला काहीच कळत नाही, तो फक्त चिडचिडच करत राहतो. आजी म्हणते, हो, आणि जर तो माझ्यावर आणि अंजलीवर एवढा चिडू शकतो तर ईश्वरीवर तर तो खूप जास्त चिडेल. त्याचा राग आपल्या सर्वांना माहितीये ना. मामा म्हणतो, नाही गाई, तू उगाच काळजी करतीये. अर्णवचं ईश्वरीवर खूप प्रेम आहे आणि तो ईश्वरीवर नाही चिडणार. तर आजी चिडून म्हणते, तुला तर काही कळतच नाही, नेहमी चेष्टा मस्करी करत असतो. हे प्रकरण खूप सिरियस आहे आणि मला अर्णवशी बोलावंच लागेल. चल ग अंजू माझ्याबरोबर. असं म्हणून ती अंजलीला घेऊन आतमध्ये येते. मामा सुद्धा त्यांच्या मागे मागे येतो. तर इकडे अर्णव खरंच ईश्वरीवर खूप चिडलेला असतो. हे तुझा कोणताच प्लॅन यशस्वी होणार नाही असं तो ईश्वरीला ठणकावून सांगतो आणि रूम बाहेर पडतो. झाल्या प्रकारामुळे ईश्वरी खूप दुःखी असते आणि ढसाढसा रडू लागते. आणि तिचं हे रडणं पाहून तुम्हाला सुद्धा खूप वाईट वाटेल, कारण झाल्या गोष्टीमध्ये ईश्वरीची काहीच चूक नाहीये, तरी सुद्धा अर्णव तिच्यावर आरडाओरडा करतोय, तिच्यावर रागराग करतोय. त्यामुळे ईश्वरीची अवस्था पाहून तुम्हालाही वाईट वाटेल, एवढं मात्र नक्की. अर्णव रूम बाहेर येतो. जिन्यावरून उतरू लागतो तर त्याला समोर मामा, अंजली आणि आजी दिसतात. अर्णव त्याचा राग शांत करतो आणि अंजली आणि आजीला म्हणतो, सॉरी, मी उगाच तुमच्या एवढं ओरडलो, एवढं चिडलो, मी तसं नव्हतं केलं पाहिजे, मला माफ करा. तेव्हा अंजली, मामा आणि आजी काहीच बोलत नाही. तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आणि या तिघांना पाहून ती डोळे पुसते. ती अर्णवच्या शेजारी येऊन उभी राहते. तर अंजली अर्णवला म्हणते, अरे अर्णव, आम्ही तर तुझी चेष्टा केली, ते सगळे पोस्टर मी आणि मामानेच लावले होते. अर्णवला समजतं की ईश्वरीवर मी चिडू नये, ओरडू नये, म्हणून अंजली खोटं बोलते. आणि तो म्हणतो, ताई बस झालं, नेहमी ईश्वरीला पाठीशी घालण्याची गरज नाहीये. मला माहितीये हे सगळं तिनेच केलंय आणि मी तिच्यावर काही चिडलो नाहीये, ओरडलो नाहीये. तर आजी अर्णवला म्हणते, अरे पण अर्णव, मुळात ही चिडण्याची गोष्टच नाहीये. जर तुझ्या बायकोने बाळाचे पोस्टर लावले तर त्यात काय चिडायचं? तू एवढी चिडचिड का करतोय? तर अर्णव म्हणतो, हो आजी, मला मान्य आहे, ही चिडण्याची गोष्ट नाहीये आणि तुम्ही नका काळजी करू. मी ईश्वरीशी भांडलेलो नाहीये, तिच्यावर ओरडलेलो नाहीये, आम्ही दोघे एकत्र आहोत. असं म्हणून अर्णव चक्क ईश्वरीचा हात हातात घेतो, तिला आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो, वी आर टुगेदर, आम्ही एकत्र आहोत, आमच्यात कोणतंच भांडण नाहीये, तुम्ही काळजी करू नका. पण अर्णव खोटं बोलतोय हे आजी, अंजली आणि मामाच्या लक्षात येतं. अर्णव हा आजीला समजावून सांगतो, आजी, मला तुझी इच्छा कळतीये, तुझ्या भावनांचा आदर मी करतो, पण आमच्या लग्नाला फक्त काही महिने झालेत. त्यामुळे आता बाळाविषयी आमच्याशी बोलू नको, आमच्यावर दबाव टाकू नको. एवढ्या लवकर बाळासाठी आम्ही तयार नाही आहोत आणि हा 100% आमचा डिसिजन आहे, आमचा पर्सनल मॅटर आहे. जेव्हा आम्हाला बाळ होऊ द्यायची इच्छा असेल तेव्हा आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगू, पण आता पुन्हा पुन्हा त्या गोष्टीविषयी मला बोलायचं नाहीये. आणि ही गोष्ट आजी आणि अंजलीला समजते. मामा म्हणतो, अर्णव खरं बोलतोय, हा त्यांचा पर्सनल मॅटर आहे आणि हा निर्णय त्यांनीच घेतलेला बरा. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते बाळ होऊ देतील ना. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहतात. अंजली म्हणते, ठीक आहे, पण ईश्वरी, खरं खरं सांग, चिंटू तुझ्यावर ओरडलेला नाहीये ना, तुझ्यावर चिडलेला नाहीये ना? तर ईश्वरी खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणते आणि म्हणते, नाही अंजलीताई, ते माझ्यावर नाही ओरडले. अर्णव अंजलीला विचारतो, झालं का आता समाधान? माझ्यावर तर तुझा विश्वास नाहीये ना? अंजली काहीच बोलत नाही. अर्णव तेथून निघून जातो. ईश्वरी हसण्याचं खोटं खोटं नाटक करत असते, पण या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय हे सगळ्यांना समजतं. ईश्वरी खूप दुःखी होते. अर्णव घराबाहेर येतो, गाडीमध्ये बसतो. त्याला खूप राग आलेला असतो. झाल्या प्रकारामुळे तो खूप दुःखी होतो आणि गाडीच्या स्टेअरिंगवर जोरात हात मारतो आणि म्हणतो, ईश्वरी, तू माझा खूप विश्वासघात केलाय, खूप मोठा विश्वासघात केलाय, मला फसवलंय. मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो होतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं,
पण ज्या मुलीवर मी प्रेम करतो त्या मुलीनेच मला फसवलं. त्या मुलीच्या आईने माझ्या आईला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. मला खूप वाईट वाटतंय. ईश्वरी, तुला असं वाटतंय की मी तुझ्यावर चिडचिड करतोय, रागराग करतोय, तुला शिक्षा देतोय. पण ही शिक्षा तुला नाही आहे, तर ही शिक्षा मला आहे. या सगळ्या गोष्टींचा मला किती त्रास होतोय हे तुला कधीच कळणार नाही. इकडे घरामध्ये ईश्वरीसुद्धा खूप दुःखी असते. ती किचनमध्ये येते आणि बॅकग्राऊंडमध्ये एक सॅड सॉन्ग, एक दुःखद गाणं सुरू होतं. हरलो दुःख झाले सोबती. आणि अर्णव आणि ईश्वरीला सगळे जुने आनंदाचे क्षण आठवतात. अर्णव आणि ईश्वरीला आठवतं की जेव्हा लग्नाआधी ते जंगलात गेले होते, गाडी बंद पडली होती आणि पावसात या दोघांनी एकत्र डान्स केला होता. हे आठवून हे दोघे खूप दुःखी होतात. अर्णव रडू लागतो, ईश्वरीसुद्धा रडत असते. त्यानंतर या दोघांना आठवतं की ईश्वरीच्या आईबाबाच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती. तेव्हा डेकोरेशन करताना हे दोघे एकमेकांच्या किती जवळ आले होते. घरात दिवाळीचं डेकोरेशन होतं तेव्हासुद्धा अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या अंगावर पडले होते. एकमेकांच्या किती जवळ आले होते हे या दोघांना आठवतं आणि ईश्वरी ढसाढसा रडत असते. अर्णवसुद्धा गाडीत रडत असतो. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. तुमच्यासुद्धा डोळ्यात नक्कीच पाणी येईल एवढं मात्र नक्की. आपलं क्यूट कपल जे आजपर्यंत एकमेकांबरोबर मस्त लुटूपुटूचं भांडण करायचं, प्रेम करायचं, रोमांस करायचं, ते कपल आज खूप दुःखी आहे. त्यामुळे तुम्हालासुद्धा दुःख होईल एवढं मात्र नक्की. अर्णव आणि ईश्वरीला आठवतं जेव्हा दिवाळीनंतर त्यांच्या घरात पार्टी होती. दोघांनी किती छान रोमॅन्टिक डान्स एकत्र केला होता. मग ईश्वरीने लग्नाआधी अर्णवला आपल्या बाईकवर बसवलं होतं आणि अर्णव उलटा बसला होता आणि हे सामान त्याने नेलं होतं. दोघे सोफ्यावर एकत्र पडले होते, एकमेकांच्या किती जवळ आले होते हे सगळं या दोघांना आठवतं. ईश्वरी किचनमध्ये असते, पाण्याचा ग्लास भरून घेते आणि पाण्याचा ग्लास भरताना सुद्धा तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा सुरू असतात, अश्रूच्या धारा सुरू असतात. ती खूप रडत असते. तिला आठवतं की अर्णवला जेव्हा आईचं सत्य समजलं तेव्हा अर्णव मला म्हणाला होता, आजपासून मी तुझ्यासाठी मेलो, तू माझ्यासाठी मेली. आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल. अर्णवने माझ्याशी सगळे संबंध तोडले. हे आठवून ईश्वरी दुःखी होते आणि ढसाढसा रडू लागते. इकडे अर्णव हा गाडीमध्ये रडत असतो. त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. ईश्वरीबरोबर घालवलेले प्रेमाचे क्षण त्याला आठवतात की त्याने ईश्वरीला उचलून घेतलं होतं. तो ईश्वरीवर किती प्रेम करायचा. आपण दोघे किती सुखी होतो, आनंदी होतो. ईश्वरी किचनमध्ये मिक्सर सुरू करते आणि तिचा रडण्याचा आवाज दाबते. तिला ढसाढसा रडायचं असतं, पण ती हे कोणालाही समजू नये म्हणून मिक्सर सुरू करते आणि या मिक्सरच्या आवाजात ढसाढसा रडू लागते. बॅकग्राऊंडमध्ये सॅड सॉन्ग सुरू असतं. इकडे अर्णवला आठवतं की जेव्हा त्याला ईश्वरीच्या आईचे आणि त्याच्या बाबांचे फोटो सापडले होते तेव्हा त्याला किती मोठा धक्का बसला होता. ईश्वरीने आपला किती मोठा विश्वासघात केलाय हे आठवून तो रडू लागतो. बॅकग्राऊंडमध्ये हे सॅड सॉन्ग सुरूच असतं. ईश्वरी किचनमध्ये असते. ती गॅस पेटवू लागते पण तिच्याकडून साधा गॅससुद्धा पेटत नाही. ईश्वरी खूप रडत असते. अर्णवने आज जे काही केलंय, बाळाचे पोस्टर, आपले पोस्टर त्याने कसे फाडून फेकले, तो किती चिडलाय हे आठवून ईश्वरीला आणखीनच वाईट वाटतं आणि ती रडत असते. एकूणच अर्णव आणि ईश्वरीसाठी आजचा हा दिवस, सध्याचा हा काळ खूप दुःखद आहे. त्यांना खूप त्रास होतोय एवढं मात्र नक्की. दोघेही खूप रडत असतात. तर इकडे आपले लव्ह बर्ड्स म्हणजे आकाश आणि नम्रता या दोघांची मात्र मस्त गुटरगू सुरू असते. दोघांचा रोमांस सुरू असतो. आकाश नम्रताला कॉल करतो आणि विचारतो, नम्रता, आज तू जी मिठाई बनवली होती ना ती किती छान होती. ती मिठाई मला खूप आवडली आहे. तुमच्या दोघी बहिणींना असं नवीन नवीन छान छान बनवायला कसं जमतं. तर नम्रता त्याला सांगते, सर मला दुसरंच काहीतरी बनवायचं होतं पण अचानक हे माझ्याकडून बनून गेलं. आकाश विचारतो, चुकून बनवलं. नम्रता सांगते, हो सर. आकाश सांगतो, पण मिठाई खूप टेस्टी होती. मी तर सांगतो ही मिठाई तू तुमच्या मेनूमध्ये ॲड कर, लोकांना सुद्धा खूप आवडेल. नम्रता त्याला सांगते, सर मी अजून तसा विचार नाही केलाय. स्पेशली ही मिठाई मी तुमच्यासाठीच बनवली होती. आकाश विचारतो, स्पेशली माझ्यासाठी बनवली होती का? तू आपल्या फ्रेंडशिपला एवढं सिरियसली घेते का? नम्रता खूप लाजते आणि आकाशलाच विचारते, तुम्ही आपल्या फ्रेंडशिपला सिरियसली घेता का? तर आकाश सांगतो, हो मी आपल्या फ्रेंडशिपला खूप सिरियसली घेतो
आणि तू माझ्याबरोबर ही फ्रेंडशिप आयुष्यभर कायम ठेवशील का, माझ्याबरोबर कायम एखाद्या रिलेशनशिपमध्ये राहशील का. हे ऐकून नम्रताला मोठा धक्काच बसतो. पण तिला आकाशला काहीच सांगायचं नसतं, म्हणून ती खोटं कारण काढते. आकाश सर, मला आईने बोलवलंय, मी नंतर बोलते, आणि ती फोन कट करते. आकाशला वाटतं की तिला मला काही नाही सांगायचंय, आणि तो खूप लाजतो. या मिठाईकडे पाहतो आणि म्हणतो, खरंच तू माझ्यासाठी ही मिठाई बनवली आहे. मी तुझ्यासाठी इतका स्पेशल आहे का, तू सुद्धा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. इकडे नम्रतासुद्धा लाजते, कारण तिला समजलेलं असतं की आकाशसुद्धा तिच्या प्रेमात आहे आणि हे दोघे खूप खुश असतात. पण आपले खरे लव बर्ड ईश्वरी आणि अर्णव मात्र दुःखी असतात. रात्र होते, खूप रात्र होते, पण अर्णव अजून घरी आलेला नाहीये, म्हणून ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी विचार करते, अर्णव सर, तुम्ही अजून घरी नाही आलात. जर मला कुणी विचारलं की अर्णव अजून घरी का नाही आलाय, तर मी काय सांगणार. तुम्ही रागारागात घराबाहेर पडला आहात. तुम्ही का गेलात हे सांगायला सुद्धा मला जमणार नाही. आता काय करायचं हाच प्रश्न ईश्वरीला पडतो. ती खूप टेन्शनमध्ये असते, अर्णवची वाट पाहत असते, आणि त्याच वेळेस राजेश तेथे येतो. ईश्वरी टेन्शनमध्ये आणि ती अर्णवची वाट पाहते हे राजेशला समजतं, आणि तो विचार करतो, माझी इंदोरी जिलेबी खूप टेन्शनमध्ये आहे, आणि हीच वेळ तिचं टेन्शन वाढवायची, तिला आणखी दुःखी करायची. आणि तो ईश्वरीजवळ येतो आणि विचारतो, काय ईश्वरीजी, तुमच्या लाडक्या नवऱ्याची वाट पाहताय का. ईश्वरी खूप चिडते आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करते. तर राजेश तिला विचारतो, मला कळलंय तुम्ही माझ्यापासून जे लपवताय ते मला कळलंय की तुमच्या दोघांमध्ये एवढं मोठं भांडण का झालंय. ईश्वरीला जबर धक्काच बसतो. या राजेशला कसं कळलं की आमच्यामध्ये का झालंय, हा प्रश्न तिला पडतो. तर राजेश तिला म्हणतो, नवरा बायकोतलं भांडण हे काही लपत नाही, लवकरच सगळ्यांसमोर ते येईलच. तर ईश्वरी म्हणते, ए नालायक माणसा, तुला काय कळणार नवरा बायकोचं नातं, निघ इथून. तर राजेश म्हणतो, मी तर जाईलच हो मिस इंदोर, पण तुमचा तो अर्णव आहे ना, तो कोठे गेलाय तुम्हाला माहिती आहे का. तो गेलाय वकिलांकडे डिवोर्स पेपर्स तयार करायला. तो तुला इतका वैतागलाय की अर्णवने तुला चक्क डिवोर्स घटस्फोट द्यायचं ठरवलंय. हे ऐकून ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. पण राजेशला मी घाबरले हे दाखवायचं नाही, म्हणून ती राजेशला म्हणते, ए गपरे, काही पण बोलतोय. अर्णव सर असं कधीच करू शकत नाही. ते मला घटस्फोट देण्याचा विचार कधीच करू शकत नाही. हा सगळा तुझा खयाली पुलावे, चल निघ इथून. तर राजेश म्हणतो, हो का, माझा खयाली पुलावे का, मग थांब थोडा वेळ. थोड्या वेळाने अर्णव घरी येईल ना, मग तू त्यालाच विचार की तो घरातून बाहेर पडल्यावर डायरेक्ट वकिलांकडे कशाला गेला होता, आणि त्याने डिवोर्स पेपर्स बनवून घेतले की नाही. पण थांब, तुला त्याला विचारायची गरज नाही पडणार, कारण तोच तुला ते डिवोर्स पेपर्स देईल, कारण तुझ्या सह्या लागतील ना घटस्फोट होण्यासाठी. ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते, गप्प बस, असं काहीच नाहीये, आमच्या दोघांमध्ये असं काहीच होणार नाहीये. असं म्हणून ईश्वरी चक्क राजेशची गचंडी पकडते. राजेश म्हणतो, अरे वा ईश्वरीजी, आज गचंडी पकडलीये, उद्या तू माझ्या मिठीत राहशील. वा वा, तू काळजी करू नको. अर्णवने तुला घटस्फोट दिला ना की त्यानंतर तू माझ्याकडेच आहे. तसंही तुझ्याकडे काही ऑप्शन राहणार नाही. मग तू आणि मी, तुला एखाद्या राणीसारखं ठेवेन मी, राणीसारखं. ईश्वरी चिडून म्हणते, मी राणीसारखंच राहते. तर राजेश म्हणतो, कसलं राणीसारखं, तो अर्णव तुला किती त्रास देतोय, तुला किती बोलतोय, तुझ्याशी किती भांडतोय, ते मला सगळं माहिती आहे, मला सगळं कळलंय. ईश्वरी राजेशला चिडून विचारते, काय कळलंय तुला. तर राजेश म्हणतो, आहा, चोरी पकडली गेली आहे, म्हणजे तुम्ही दोघे माझ्यापासून काहीतरी लपवताय. ईश्वरी म्हणते, आम्ही काहीच लपवत नाहीये. तर राजेश म्हणतो, मी आज न उद्या ते शोधून काढेलच, तू नको काळजी करू. तेवढ्यात अर्णवच्या गाडीचा आवाज येतो. राजेश म्हणतो, आले तुमचे नवरोबा डिवोर्स पेपर्स घेऊन, आता पहा तो तुला कसा घटस्फोट देतोय ते. हे पाहून ईश्वरी खूप घाबरते की खरंच अर्णव तिला डिवोर्स देणार आहे की नाही. तर फ्रेंड्स, एकूणच तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप दुःखद होता. अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं नातं दिवसेंदिवस बिघडतच चाललंय, त्याच्यामध्ये कोणतीच सुधारणा होत नाहीये. मग खरंच राजेश जे बोलला ते खरं आहे का. अर्णवने ईश्वरीला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतलाय का, तो ईश्वरीला घटस्फोट देणार आहे का, हे तर पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. कारण पुढील एपिसोड खूप जबरदस्त असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा खरंच ईश्वरीला घटस्फोट देणार आहे. त्याने घटस्फोटाचे पेपर्स घरी आणलेले असतील, तेव्हा ईश्वरी त्याच्यावर खूप चिडेल आणि म्हणेल, अर्णव सर, तुम्हाला काही कळतंय का, या घटस्फोटाच्या पेपरचा अर्थ काय, तुम्ही मला घटस्फोट देणार आहात का.
तर अर्णव चिडून म्हणेल, ईश्वरी जास्त नाटकं करायची नाही, गुपचूप या पेपर्सवर सह्या करायच्या. त्यामुळे ईश्वरीला जबर धक्काच बसेल. त्यानंतर ईश्वरी ही सुप्रियाकडे जाईल आणि सुप्रियाला झालेला सगळा प्रकार सांगणार की अर्णव माझं काहीच ऐकून घेत नाहीये, ते नेहमी माझ्याकडे एखाद्या गुन्हेगारासारखे पाहता, त्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वासच बसत नाहीये. तेव्हा सुप्रिया तिला म्हणणार, ईश्वरी ही प्रेमाची लढाई आहे आणि तुला प्रेमानेच जिंकावी लागणार आहे. अर्णव तुझ्यावर कितीही चिडले तरी तू त्यांच्याशी प्रेमाने वागायचं, त्यांच्यावर चिडायचं नाही, ओरडायचं नाही. आणि अर्णवला आता पुरावे हवेत ना, मग आपण पुरावे शोधून काढणार. मी त्या दिशेने पाऊल टाकलंय. लवकरच आपण अर्णवसमोर पुरावे ठेवणार की मी या प्रकरणात दोषी नाहीये आणि तुझी तर काही चूकच नाहीये. म्हणजे एकूणच आता अर्णवने ठरवलंय की ईश्वरीला घटस्फोट द्यायचा, पण सुप्रियाने ठरवलंय की मी कशी निर्दोष आहे ते पुरावे दाखवून सिद्ध करून दाखवायचं. मग आता कोण जिंकणार, अर्णव की सुप्रिया की ईश्वरी? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचे काही एपिसोड पाहावे लागतील. आणि पुढचे एपिसोड पाहण्यासाठी सर्वात आधी तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तू ही रे माझा मित्वा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.